कोलकाता व बदलापूर येथील अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशी देण्यात यावी. नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक संघटना, महिला, राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरून त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत याला जबाबदार असलेल्या आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे. याबाबत 22 ऑगस्ट रोजी धर्माबाद शहरातील महिला भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. धर्माबाद तहसील कार्यालयात निवेदन देऊन त्या नराधमाला फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पुरुषाप्रमाणेच महिलांनाही समानतेचा अधिकार देण्यात आलाय, परंतु आजही खऱ्या अर्थाने महिला परतंत्रात दिसून येत आहे. कोलकाता येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. त्याचप्रमाणे बदलापूर येथे 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आलाय. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्याचा समाज मनावर विपरीत परिणाम होत असल्याचं सुद्धा अशा अत्याचारा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. धर्माबाद शहरातील महाविद्यालय, रस्ता, बस स्थानक व जिल्हा परिषद, क्लासेस, प्रशालेच्या परिसरामध्ये रोड रोमिओ सुळसुळाट झाला असून त्यामुळे महाविद्यालयीन तसेच शाळकरी मुलींना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोलकाता व बदलापूर येथील नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी धर्माबाद येथील जिजाऊ महिला ब्रिगेड व सर्व महिलांच्या वतीनं धर्माबाद येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जयश्रो शिंदे, पार्वती कदम, प्रणिता ठाकरे, सुचित्रा कात्रे, लक्ष्मी बेलूरवाड, शोभाताई शिंदे, सुनीता सौमीना, राजू भदरे, राजश्रीताई पाटील, अंबुल कोड, अनुसया नारमोड. नमस्कार. आज धर्माबाद येथे जिजाऊ ब्रिगेड महिला व सर्व समस्त महिला मंडळाच्या वतीने जे भारतामधल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे स्त्रियांवर अत्याचार होत आलेले आहेत. अगदी 30 वर्षाची महिला व चिमुकली यासहित तिच्यावर पीडित अत्याचार आणि लैंगिक अत्याचार करण्यात येत आहे. अशा गोष्टीचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही इथे सर्व महिला जमलेलो आहोत. माझ्या महाराजांच्या स्वराज्यामध्ये महिलेला आई आणि बहीण म्हणून ओळखल्या जात होतं. आज त्या स्वराज्यामध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी त्या स्त्रीला शमशेर उचलावी लागत आहे. यासाठी आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत आणि या प्रकरणावर या सरकारने ठोस कारवाई करून लवकरात लवकर अशा नराधमांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. जाहीर निषेध करून आम्ही संताप व्यक्त करत आहोत. या ठिकाणी जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. हा, नमस्कार. मी धर्माबाद तालुका अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड सावित्राताई जाधव बोलते. आज आम्ही इथे समस्त धर्माबाद तालुक्यामधील महिला मंडळ तहसील कार्यालयावर आलेलो आहोत. यासाठीच आलेलो आहोत की जे कोलकाता आणि बदलापूरला जी घटना घडलेली आहे लांछनास्पद, त्या घटनेचा आम्ही निषेध करण्यासाठी सर्वजण इथे जमलेलो आहोत. आमच्या मनामध्ये एवढा आक्रोश आहे की त्या नराधमाला आमच्या समोर जर दिलं तर आम्ही आत्ताच्या आता त्याचे हातपाय छाटून टाकू, असा आमच्या अंगामध्ये आक्रोश भरलेला आहे. आणि जी वैद्यकीय अधिकारी मुलगी होती, ती मुलगी बिचारी तिची ड्युटी निभावून ती थोडीशी डुलकी घ्यायला गेली तर तिच्यावर एवढा क्रूर प्रसंग आलेला आहे की तिच्या नाजूक भागावर इतक्या जखमा केलेल्या आहेत त्या अमानवी माणसाने की त्या माणसाचे गुप्तांग असे कापून टाकावे असे आम्हाला एवढा आमचा संताप होत आहे. म्हणून आमच्या मनामध्ये एवढा राग भरलेला आहे. त्यासाठी आम्ही एवढीच या सरकारला विनंती करतो, या गृह खात्याला विनंती करतो की त्याला ताबडतोब फाशीची शिक्षा देण्यात यावी. एवढीच आमची विनंती आहे. एवढाच आमच्या मनातील वेदना आहेत, समजून घ्यावी सर्व शासन निर्णय घ्यावा. नमस्कार. या ठिकाणी आम्ही सर्व धर्माबाद तालुक्याच्या वतीने आणि जिजाऊ ब्रिगेडियर महिलाच्या वतीने या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. वास्तविक पाहता हे अमानुष कृत्य जे घडलं, त्या अमानुष कृत्याच्या बाबत आज आपण देशामध्ये प्रत्येक ठिकाणी फलक लावतो, घोषणा करतो. इतकंच नव्हे तर या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग नोंदवतो की बेटियां पढाओ बेटियां पढाओ, असा एक बेटियां बचाओ और बेटियां पढाओ असा हा नारा या ठिकाणी दिला जातो. परंतु इतक्याच काळामध्ये ज्या ठिकाणी मुलगी वाचवली जाते, शिकवली जाते, त्याच ठिकाणी काही दर्दनाक गोष्टी सुद्धा या ठिकाणी घडत आहेत. अतिशय क्रूर गोष्टी ज्याला आपण म्हणतो, जी शर्मिंदीची गोष्ट म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येते. जी व्यक्ती दुसऱ्यासाठी जीव वाचवण्यासाठी 36 घंटे या ठिकाणी प्रयत्न करते, जीव वाचवण्याचा प्रयत्न करते, ती केवळ 2-3 तासासाठी एक आराम करण्यासाठी या सेमिनार यामध्ये जाण्यासाठी ती आराम करण्यासाठी जाते आणि तेवढ्याच काळामध्ये त्या ठिकाणी अशी अमानुष कृत्य होतात.
ही लांछनास्पद आहेत, ही क्रूर आहेत आणि याबद्दल सगळ्यांनी आवाज उठवलाच पाहिजे. आणि म्हणून आम्ही काही महिलांनी या ठिकाणी जमा झालो की त्या ठिकाणी आवाजच उठवला नाही पाहिजे, तर धिक्कार केला पाहिजे. आणि एवढंच नाही तर कठोर ॲक्शन या ठिकाणी घेतली पाहिजे. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला माहिती आहे, पूर्वी आपल्याकडे हरिश्चंद्राचा काळ होता, त्या ठिकाणी अतिशय चांगलं न्याय दिलं जात होतं. अशाच ठिकाणचं न्याय या ठिकाणी दिलं पाहिजे. हरिश्चंद्राच्या ठिकाणी हात छाटली जात होती, फाशी दिली जात होती. मग अशाच या ज्या घटना घडत आहेत त्या घटनाला एकच ॲक्शन घेतली पाहिजे, ती ॲक्शन म्हणजे फाशी घेतली पाहिजे. आणि एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छिते आणि या गोष्टीचा निषेध करू इच्छिते. इतकंच नाही तर काल परवा राखी पौर्णिमा झाली आणि राखी पौर्णिमेच्या निमित्ताने मी या ठिकाणी सर्व भारतातील समूहांना राखी बांधते आणि वचन घेते. कारण का आज मुली शिकायला लागलेल्या आहेत, परंतु अशीच जर वेळ गल्लोगल्ली होत असेल, चौकात होत असेल किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये होत असेल तर या ठिकाणी मुलींना जगणं अशक्य होईल. इतकंच नव्हे तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अशा काही गोष्टी लातूरमध्ये घटना घडली, बदलापूरला घडली. कोलकाता जर आपण पाहिलं तर हा कोलकाता जर आपण पाहिला तर देवीचं रूप मानलं जातं, तिथं स्त्रियांना देवी मानली जाते. त्याच ठिकाणी ज्या ठिकाणची बाई त्या राज्यातली स्टेटमधली सीएम आहे त्याच ठिकाणी महिलांचं मत जाणून घेण्याऐवजी त्या ठिकाणी त्या घटना कशा दडपल्या जातात. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी एकच व्यक्ती या ठिकाणी गेली, पण ती एक व्यक्ती नसून त्यामध्ये गँग आहे. त्या गँगला दडपवण्याचा प्रयत्न करत आहे आज शासन. म्हणून मला या ठिकाणी या महिलांच्या वतीनं शब्दरूपी मी राखी बांधू इच्छिते. पहिल्यांदा पोलिसांना, जे रक्षक झालेले आहेत ते आमचे भक्षक झालेले आहेत. कारण ती व्यक्ती जी होती, सुरजित काहीतरी त्याचं नाव आहे, जय आहे ना, आणि अशा या व्यक्तीनं माहिती असताना तो एवढा गुंड होता, त्यांनी कितीतरी कृत्य या ठिकाणी केले असताना सुद्धा त्याला त्या पदावरती नेमणं हे या ठिकाणच्या स्टेटचं चुकी होती. आणि अशा अनेक गोष्टी जर पाहिलं तर मी पहिल्यांदा या शब्दरूपी मी राखी मी पोलिसांना बांधते की त्यांनी महिलांचं रक्षण करावं. दुसरं, या ठिकाणी स्टेटला, राज्यातील व्यक्तीला, आज लाडकी बहीण म्हणून आहे, आम्हाला लाडकी बहिणीचं काही एक या ठिकाणी नको आहे, पण त्या ठिकाणी आम्हाला फक्त स्त्रियांचे हक्क, या ठिकाणी स्त्रियांना सुरक्षितता. आज स्त्री सुरक्षित नाही. आज जर आपण पाहायला लागलो, शिकायला गेलो, जर आमचं शिक्षण बंद झालं तर पूर्वीचा मुघलांचा काळ येईल. एवढाच नाही तर आपल्याला या ठिकाणी मला सांगावंसं वाटेल, पुन्हा बालविवाह येईल. बालविवाह नाही, सतीबंदीची चाल सुरुवात होईल, गोशा पद्धती येईल. आणि हे जर टाळायचं असेल तर या ठिकाणी सरकारनं सुद्धा या ठिकाणी आम्हाला या व्यक्तींचा निषेध केला पाहिजे, योग्य ते ॲक्शन घेतली पाहिजे, कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे. म्हणून या गोष्टीचा मी धिक्कार करून या पूर्ण महिलाच्या वतीनं मी जाहीर निषेध करते. सगळ्यांनी एकदाच या ठिकाणी घोषणा करूया, जाहीर निषेध. गरजा महाराष्ट्र 24 न्यूज करता लालाजी इमणेलू, धर्माबाद. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.